आज आपण बनवणार आहोत पंढरपूर स्पेशल बाजार आमटी। हे खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत पंढरपूरची स्पेशल बाजार आमटी। तर त्यासाठी मी इथं काही डाळी घेतलेल्या आहेत। इथं मी तुरीची डाळ घेतलेली आहे 4 चमचे, पोहेच्या चमच्याने 4 चमचे घेतलेले आहे। हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी 2 चमचे, मुगाची डाळ 2 चमचे घेतलेली आहे, मसूर डाळ 2 चमचे घेतलेली आहे आणि उडदाची डाळ 1 चमचा घेतलेली आहे। कारण उडदाची डाळ चिकट असते त्यामुळे आपल्याला डाळ कमीच घ्यायची आहे उडदाची। तुरीच्या डाळीच्या अर्ध्या बाकीच्या डाळी घेतलेल्या आहेत मी। तर आता आपल्याला ही डाळी एकत्र करायच्या आहेत। एक वाटी डाळ झालेली आपले सगळ्यांनी। 5 डाळी घेतलेल्या आहेत तर 1 वाटी डाळ झालेली आहे सगळी। तर आता एका कुकरमध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे। आता आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे। मी 2 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला 1 वाटी डाळ होती तर 2.5 वाट्या पाणी घालायचं आहे। 2 वाट्या आणि अर्धी वाटी पाणी। आता यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे। आता याला झाकण लावून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या, म्हणजे मग व्यवस्थित डाळ शिजते आपली 6 शिट्ट्यामध्ये। डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। इथं मी 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत मीडियम साईजचे, 2 टोमॅटो कापून घेतले आहेत मीडियम साईजचे बारीक, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण थोडा आपल्याला जास्तच वापरायचा आहे। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। आता आपल्याला सगळे हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। इथं मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला अगोदर सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। थोडासा सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं भाजायचं आहे, जास्त पण लाल नाही करायचं। व्यवस्थित आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे, थोडासा असा सोनेरी कलर आलेला आहे। तर आता आपण हे खोबरं काढून घेऊया। खोबरं काढून घेतलेलं आहे। त्याच पॅनमध्ये आपल्याला कापून घेतलेला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे। थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा आपला भाजलेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला लसूण आणि आलं। कांद्याबरोबर थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 1-1.5 मिनिट कांद्याबरोबर आपल्याला लसूण आणि आलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। कांद्याबरोबर लसूण आणि आलं व्यवस्थित भाजलेलं आहे तर यामध्ये घालायचं आता आपल्याला टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबर। साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला टोमॅटो कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मग व्यवस्थित सॉफ्ट होतं, शिजल्या जातं टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपलं थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त शिजलेला आहे टोमॅटो। 3 ते 4 मिनिट मी कांद्याबरोबर टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे टोमॅटो आपलं। तर आता आपण गॅस बंद करून याला थोडंसं थंड करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा मिक्सरमधून मसाला काढून घ्यायचा आहे। आपला भाजून घेतलेला मसाला सुद्धा थंड झालेला आहे। तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे मसाला घालून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण मसाला घालून घेतलेला आहे। यामध्ये घालायचं आता भाजून घेतलेलं खोबरं, यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर,
तर व्यवस्थित आपल्याला हे बारीक करून घ्यायचा आहे मसाला. लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, पण पाण्याची गरज पडणार नाही आपल्याला. व्यवस्थित बारीक करायचा आहे मसाला आपल्याला. व्यवस्थित असा आपला मसाला तयार झालेला आहे. एकदम बारीक मी मसाला काढून घेतलेला आहे. यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही, न पाणी घालताच मसाला मी काढून घेतलेला आहे. कुकरच्या मी 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी मस्त डाळ आपली शिजलेली आहे. मस्त झालेली आहे. यामध्ये थोड्याशा डाळिंब्या राहिल्या तरी काही हरकत नाही आहे. खाताना खूप छान लागते थोड्याशा डाळिंब्या राहिल्यावर, दाताखाली आल्यानंतर. अशी व्यवस्थित डाळ आपली शिजलेली आहे. आता आपण आमटी करायला घेऊया. मी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे, कारण या आमटीला तेल थोडं जास्तच राहतं. इथं मी छोट्या पळीनं 4 पळ्या तेल घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी. मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरं. जिरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे. यामध्ये घालायचा थोडासा कढीपत्ता. त्यानंतर घालायचे आपल्याला आता मसाला घालायचा आहे, आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेला होता तो. आता मसाला सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाला सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. मी 2 ते 3 मिनिट हे मसाला मीडियम गॅसवर परतून घेतलेला आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले. हळद घालायची आपल्याला पाव चमचा. इथं मी तिखटवाली मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे. गरम मसाला अर्धा चमचा. आता व्यवस्थित हे मसाले सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत 1 ते 1.5 मिनिट. यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत. आता मसाला व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनिट मसाला परतून घ्यायचा आहे. पाणी घातल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. मी झाकण ठेवून हे 2 ते 3 मिनिट हे मसाला शिजवून घेतलेला आहे. असं मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालायची आपल्याला तरी येण्यासाठी बेडगी लाल मिरची पावडर. बेडगी मिरची पावडरनं तरी खूप छान येते आपल्या आमटीला आणि तिखट सुद्धा नसते. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. असा मस्त आपला मसाला शिजलेला आहे. मस्त सुगंध येत आहे मसाल्याचा. आता यामध्ये घालायच्यात आपल्याला शिजवून घेतलेली डाळ. डाळ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तळापासून याला हलवायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला आता गरम पाणी. आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे, म्हणजे याला तरी खूप छान येते आणि चव सुद्धा खूप छान येते आमटीला. आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. थोडीशी घट्ट वाटत आहे आमटी, तर आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे.
ही आमटी पातळच राहते आणि नंतर थंड झाल्यावर परत घट्ट होते आमटी. आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये. एकूण मी 4 ग्लास पाणी घातलेलं आहे गरम करून. याला तळापासून हलवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. मी एकूण 5 ग्लास पाणी घातलेलं आहे गरम करून. 5 ते 6 लोकांसाठी हे आमटी तयार झालेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. मस्त झालेली आहे. तुम्ही कधी पंढरपूरला गेलात तर हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला हे बाजार आमटी खायला मिळते. खूप छान लागते ही बाजार आमटी. तुम्ही हे बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागते. आता आपल्याला 5 ते 6 मिनिट हे आमटी उकळून घ्यायची आहे. व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला. अशी मस्त झालेली आहे आमटी. तुम्ही बघू शकता. ह्याला तरीसुद्धा अशी मस्त आलेली आहे आपल्या आमटीला. 5 ते 6 मिनिट मी हे शिजवून घेतलेली आहे आमटी उकळून. आता यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. अशी मस्त झालेली आहे आपली पंढरपूर स्पेशल बाजार आमटी. खायला सुद्धा अप्रतिम लागते. हे थोडीशी तिखट राहते. तिखटच आमटी खूप छान लागते. हे अशी मस्त झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया. तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली स्पेशल पंढरपूर बाजार आमटी तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते. तुम्ही हे बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता. खूप छान लागते. त्याबरोबर कांदा, मिरची, लिंबू अप्रतिम लागते. किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. कशी झाली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.